सद्गुरु वाचना सापडे स्वयं धरावे ते पाया ध्याती म्हणजे गुरु परंपरा केव्हापासून आहे त्या दत्तात्रेयच्या अंधीपासून होता ते इतिहास माहित नाही आणि दत्तात्रेयच्या काळामधला इतिहास या नमुन्यात आहे म्हणून हे दत्त जयंतीच्या निमित्ताने अंजी गावा कोणातरी एका हेतूनाची चर्चा होतील आणि अज्ञानपणातले काळाच्या तोंडातून सोडवणारे गुरु చరణ కమలాలకు అనంత కోటి కోటి ప్రణామములు మరియు భావిక భక్తజనులకు నాతోటి సోదరి సోదరములకు మరియు గౌరవనీయులైన వేదికపై కూర్చున్న పెద్దలందరికీ మరియు ప్రతి గ్రామం నుండి వచ్చిన భక్తులకు మరియు 36వ వార్షికోత్సవ అంజి గ్రామ ప్రజలకు ధ్యాన కేంద్ర అధ్యక్షులకు కమిటీ సభ్యులకు మరియు సంస్థాన అధ్యక్షులైన కేశవదాదా గారికి మరియు పెద్దలైన నా తోటి పెద్దలకు మరియు విష్ణునారాయణ తమ్ముడు గారికి మరియు ఇప్పటి వరకు ప్రవర్తించిన వారికి గౌరవపూర్వకంగా వారి పాదకులకు నా యొక్క నమస్కారం తెలియజేస్తున్నాను. ఈరోజు దత్త జయంతి సందర్భంగా అంజి గ్రామంలో బాబాగారి స్వహస్తాల ద్వారా 36 సంవత్సరాల మునుపే మొదటగా ధ్యాన కేంద్రాన్ని స్థాపించడం చాలా సంతోషం, అభినందనీయమని చెప్పాలి. ఎందుకంటే ఈ ప్రాచీన కాలం నుండి ఋషి మునుల నుండి వచ్చిన మన భారతీయ సంస్కృతి ధ్యాన మార్గం బాబా గారు మనకు 40-50 సంవత్సరాల నుండి ప్రతి గ్రామము తిరిగి ప్రతి ఒక్క భక్తుని ఇంటికి వెళ్ళి అక్కడ స్వస్థాలతో తన సత్యధర్మ జెండాలను స్థాపించి ధ్యాన మార్గాన్ని చేసి జీవితంలో సుఖం శాంతి పొందండి, అజ్ఞానాన్ని దూరం చేసుకోమని తన జ్ఞాన బోధనల ద్వారా ఈరోజు భారతదేశం అంతటా 250 పైగా ధ్యాన కేంద్రాలను బాబా గారు స్థాపించడం జరిగింది. ఈరోజు ఎప్పుడెప్పుడైతే అధర్మం పెరిగి ధర్మానికి నష్టం గావించబడుతుందో అప్పుడు భగవంతుడు అవతారమెత్తి దుష్టులను శిక్షించి సజ్జనులను రక్షిస్తాడని మన భగవద్గీతలో తెలిపినట్లుగా మన యొక్క జీవుల ధర్మ మార్గాన్ని అనుసరించే వారికి అవరోధాలు కల్పించేటప్పుడు ఆ భగవంతుడు అవతారమెత్తి మహాత్ముల ద్వారా సద్గురుల ద్వారా ఇలాంటి ధర్మ कार्याలను మరియు शांती निर्माण होते. पण ध्यानामधून परमेश्वराकडे आपल्याला साध्य येते. म्हणून पुष्कळ काय सांगले. धन्यवाद का. यानंतर आपल्याला मारुती गिरे यांनी आपलं मनोगत करावे, परंतु वेळानुसार समय जास्त न घेता थोड्या वेळामध्ये जास्त प्रवचन आपण बोलावे. ध्यान मार्ग आपल्या दाखवून दिला. चला ध्यान मार्ग हे जे आहे बाबाजीनं तर सांगला म्हणाले. बाबाजीनं ध्यान मार्ग सांगणे, बाबाजीनं ध्यान मार्ग लोपलीला जे होता ना उघड करून दिला. स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त, रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात,
माझी गावात 36वा वार्षिकोत्सव अनुसार इथं मी 87-86 मध्ये मी ऐकलं इथं बाबा इथं आहे अंजिले म्हणून. बाबा इथं येत आहे अंजिले. तिथं मथुरेचे बाई लोक येतात, ते फानामती केकामती असं काही जातात म्हणून म्हणत होते. मी तर ह्या मार्गात मी 93 मध्ये आलो. 86 मध्ये मी ऐकलो. आमची सोयरी झाली, माझी सोयरी झाली कोलारीले. आमची पत्नी इथे येत होती अंजिले. त्याला काय दुःख आहे काही, ते डोक्याची काय बिमारी होती, त्याने येत होती इथे. तेव्हापासून इथं अंजी ह्या गावात कशा मंदिर आहे म्हणून मी बघायला लई दिवसापासून येत होतो. च्या मुखातून श्री बाबाजीचे वर्णन वेगवेगळ्या अनुभवाने वर्णन करण्यात येत आहे. आणि हे अनुभव आपणाला गेल्या बरेच वर्षापासून आहे. कारण बाबाजीच्या सानिध्यात येण्याच्या अगोदर जे आपला प्रांत होता, जे आपला परिसर होता, ते कसा होता दादा आपणाला सर्वांना माहीत आहे. आणि जेव्हा बाबाजीने या परिसरामध्ये ज्ञानाचा प्रसार केला, तेव्हा लोकांमध्ये काय परिवर्तन आलं आणि लोकांमध्ये काय जागृती झाली याची जाणीव आपल्याला आहे. तर दादा 30 वर्षा अगोदर आपलं एक गाव असं होतं. या तेलंगणा प्रांतामध्ये एक गाव असे होते की त्या गावामध्ये दुःखाचे दिन बाबाजीची कृपा झाली ना, तेव्हा दुःखाचे दिनच सरले हो. ते वेळ नाही राहिला. सर्व लोक आनंदी झाले. गरिबी असेल पण आनंद आहे. झाली कृपा ते सरले दुःखाचे दिन, वाती आनंद आसू नयनातून. कधी कधी बाबाजीच्या दरबारात आपण पाहतो, त्या संस्थान प्रांगणामध्ये पाहतो, बरेचसे भाविक रडतात. त्यांच्या नयनामध्ये अश्रू येतात. त्यांचा अंतःकरणाचा निष्ठ, त्यांच्या अंतःकरणाचा भाव काय वाटतो हे सद्गुरू माऊली. दोन गोष्टी ऐकायला सुद्धा मिळाल्या. आणि हे सर्व काही जे पुण्य आहे ते माझ्या आई वडिलाचंच आहे. तर संतान म्हणलेलं आहे, बहुत जन्माचे अंती होय मानव देहाची प्राप्ती. आम्ही पहिल्या जन्मामध्ये काय होतो, कुठं होतो हे तर माहीत नाही. पण आज देवानं आम्हाला हे मानव जन्म दिला. आणि मानव जन्म फार सर्व मध्ये फार उत्तम एक मानव असा जन्म आहे. आणि जर बघितलं तर पाहता पाहता या गावचे 36 वर्ष झाले. पाहता पाहता 36 वर्ष कोणीकडे निघून गेले काही पता लागला नाही. की खरंच आमच्या जीवनामध्ये की आम्हाला असेच आमचे समोरचे दिवस सुद्धा असेच आनंदमय जावं. आणि त्यासाठी आज इथं हे एक जो वार्षिक उत्सव हमेशा सालाला इथं सत्संग ठेवतात. तर आम्हाला म्हणलेलं आहे की जया वाटे देव पावा त्याने सत्संग धरावा. ज्याला ज्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, शैक्षणिक हो, बिझनेस हो, व्यावसायिक हो, या जीवनामध्ये जो जन्माला येतो तो सर्व परेशानीच आहे. की बाबाजी म्हणत होते परपंच करून परमार्थ करता येते. या परपंचाचं नावच तसं आहे की या परपंचामध्ये परपंच म्हणजे या परपंचामध्ये पुरी परेशानीच आहे. बाकी दुसरं काही नाही आहे. याचं नावच फार अवघड आहे. परपंच म्हणजे परेशानीच आहे. आणि याच परेशानीमधून बाहेर निघायला तुकडोजी महाराज म्हणले, सत्संग साधा गडे हो, सत्संग साधा तोडा गो बाधा म्हणले. याच सत्संगामधून आम्ही जीवनामध्ये एखादी जरी गोष्ट घेतली तर लय चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो.
जर आम्ही बघितलं परेशानी तर आम्हाला सर्वांनाच आहे, परेशानी कुणाला नाही. मोठ्याला विचारलं दशरथ पाटील म्हणते ना, दशरथ पाटलाला जरी म्हणले कसं काय पाटील, तेव्हा मग राजानं त्याला विचारलं बाळा म्हणला इथं जे मी लोक हसले हे काहून हसले, तू 8 जागी वाकडा आहे म्हणून तुला हे हसले, पण तू का हसला म्हणून त्याला प्रश्न केला, तर तेव्हा त्यानं काय सांगलं की म्हणला ते इथं जे बसलेले जे लोक आहेत ना म्हणला, सर्व म्हणला इथं बघणारे लहान मोठा गोर गरीब म्हणले माणसाचा माप करणारे लोक आहेत म्हणले तुझ्या सभेमध्ये कोण आहेत म्हणले, माणसाचा माप घेणारे लोक तुमच्या सभेमध्ये आहेत. मी 8 जागी वाकडा हो, पण राजाला म्हणला मला एकाच गोष्टीचे उत्तर दे की मी 8 जागी वाकडा हो तर माझा आत्मा किती जागी वाकडा आहे, मला हेच विचारायचं आहे म्हणला पुऱ्या सभेला. कोणी त्याचं उत्तर देऊ शकलं नाही, कुणीच त्याचं उत्तर देऊ शकलं नाही. म्हणून म्हणले की काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, जो आत्मा आहे ना तो सर्वांमध्ये तो नांदवणारा, या जगाला चालवणारा तो जो परमात्मा आहे तो एकच आहे. आणि इथं जो आता तिथे रामदास साहेब सुद्धा म्हणला की जे आम्ही जन्माला येतो, कोणी जन्माला येतो, कोणी गरीबाच्या घरी जन्माला येत असेल, कोणी मोठ्याच्या घरी जन्माला येत असेल, कोणी कुण्या जातीत येत असेल, कोणी कुण्या जातीत येत असेल, पण हे माणसाच्या हातात नाही. जन्म माणसाच्या हातामध्ये नाही आणि मरण बी माणसाच्या हातामध्ये नाही. ते सर्व यज्ञाला तारक म्हणजे हे ध्यानच आहे, ऋषीमुनीच आहे. कोण्या काळाला कोण जसा जसा प्रसंग आला तसा तसा उपयोग केला. बरं, नवनाथानं काय केलं, त्यावेळेला काळच तसा होता, त्यानं उदीनच काम केलं, नुसत्या मंत्रावरच काम केलं. तिथून ते अतिनाथ गुरु सकळ शिदाचा मत्स्यनद्याचा मुख्य शिष्य वचन अनुभव गोरक्ष अशी केले, गोरक्ष वळले गहिनी परती. तिथून हा निवर्ती परिषद ज्ञानेश्वरापर्यंत हीच प्रसादी आली. तिथं लोभ झाली, काही ऋषीनं हे केलं, काही ग्रंथ लिहिले, काही दाबामुळे दाबून टाकून दिले. बरं, पण हा तीच परंपरा आहे, ऋषीमुनी पासून आली. तुकाराम महाराजांना गाथ्याच्या रूपाने केलं. ज्ञानेश्वराला काहीच काम पडे की ज्ञानेश्वरीच लिहिली. तर असं म्हणू नका की ते बाबा तसा आहे, हे बाबा असा आहे, हे बाबा काहून तसा करते. जैसा जाता अधिकार तैसा करू उपदेश, हे लक्षात ठेवा. कोणी भजनाच्या रूपानं, कोणी